ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव सोनू भस्मे. आज आपण बघणार आहोत वडाच्या झाडाची पूजा. बऱ्याच महिला ज्या जॉब करतात आणि बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाहीत, तर अशा महिलांनी घर बसल्या कशी पूजा करावी. चला तर बघूया आपण पूजेला लागणारं साहित्य. पूजेसाठी लागणारं साहित्य: जल, कुंकू, हळद, प्रसादासाठी गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे, थोडे अक्षत घेतलेले आहेत, ओटीचं सामान, प्रसाद, दिवा, कापूर, वस्त्र घेतलेले आहेत, नागिलीचे पानं, सुपारी घेतलेली आहे गणपती मांडायला, अगरबत्ती, माचीस, फुलं, वडाच्या झाडाला बांधायला धागा, तुपाचा दिवा घेतलेला आहे. इथे थोडे गहू, पीच आणि एक आंबा घेतलेला आहे. हे सर्व पूजेसाठी लागणारं साहित्य आहे. सर्वप्रथम मी इथे एक वडाचं झाड घेतलेलं आहे. एक इथे आसन घेतलेलं आहे. सर्वप्रथम वडाच्या झाडाला जल अर्पण करून घ्यावे. सर्वप्रथम गणपती मांडावा. फुलाने जल अर्पण करावे. गणपतीची पूजा करून घ्यावी. वडाच्या झाडाची पूजा करावी. वस्त्र अर्पण करावे. दिवा लावून घ्यावा. वडाच्या झाडाला ओटी अर्पण करावी. गुळाचा प्रसाद ठेवावा. वडाच्या झाडासमोर एक तुपाचा दिवा लावावा. प्रसाद ठेवावा. कापूर लावून वडाच्या झाडाची आरती करून घ्यावी. नंतर हा दोरा वडाच्या झाडाला बांधून प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे आणि संकल्पना करायची आहे की आपल्या नवऱ्याचं आयुष्य दीर्घ आयुष्य असावं आणि हाच नवरा आपल्याला जन्मोजन्मी मिळावा